नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर DCC बँक लिमिटेड कोल्हापूर या बँकेचा RTS NEFT फॉर्म कसा भरायचा असतो। तर हा आहे मित्रांनो RTS NEFT फॉर्म। हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे आपण ज्या खात्यामध्ये पैसे पाठवणार आहोत त्यांच्या खात्याची पूर्ण माहिती आपल्याकडे आवश्यक असते। त्यासाठी आपण ज्या पार्टीला पैसे पाठवणार आहोत त्या पार्टीकडून चेकची मागणी करा, कारण चेकवर अकाउंट नंबर, IFSC कोड, पार्टीचे नाव, बँकेचे नाव आणि बँकेची शाखा याची पूर्ण माहिती असते। चला तर मग आता मी तुम्हाला हा फॉर्म दाखवतो। सर्वात प्रथम डिटेल्स ऑफ बेनिफिशरी म्हणजे रक्कम आपण ज्यांच्या खाते पाठवणार आहोत त्यांची माहिती इथे भरायची आहे मित्रांनो। तर चला फॉर्म भरूया। नेमच्या ठिकाणी तुम्ही ज्या पार्टीला पैसे पाठवत आहात त्या पार्टीचे पूर्ण नाव लिहा। पूर्ण नाव लिहिल्यानंतर ज्या पार्टीचा चेक आहे त्या पार्टीचा पूर्ण ॲड्रेस लिहा। ॲड्रेस लिहिल्यानंतर मित्रांनो खाली नेम ऑफ बँक लिहिले, या ठिकाणी बँकेचे पूर्ण नाव लिहायचं आहे। ज्या पार्टीचा आपल्याला चेक दिलेला आहे ते चेकवर जे बँक आहे ते बँकेचं नाव टाकायचं आहे मित्रांनो। त्यानंतर त्या बँकेची शाखा कोणती आहे त्या शाखेचं नाव टाका। शाखा टाकल्यानंतर त्या बँकेचा ॲड्रेस कोणता आहे मित्रांनो तो ॲड्रेस लिहा। ॲड्रेस लिहून झाल्यानंतर मित्रांनो IFSC कोड या ठिकाणी तुम्ही त्या चेकवर जो IFSC कोड दिलेला आहे तो अचूकपणे लिहा मित्रांनो, कारण IFSC कोड हा यातील एक महत्त्वाचा भाग आहे। IFSC कोडद्वारे पैसे ट्रान्सफर होतात। तर IFSC कोड टाकल्यानंतर मित्रांनो पुढे अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्ही ज्या पार्टीचा चेक तुमच्याकडे आहे त्या चेकवर अकाउंट नंबर असतो तो अकाउंट नंबर पूर्ण लिहा मित्रांनो। अकाउंट नंबर हा अचूक लिहा मित्रांनो। त्याच्यानंतर टाईप ऑफ अकाउंट म्हणजे खाते प्रकार, तुम्हाला ज्या पार्टीचा चेक आहे त्यांचे खाते कोणते आहे, सेव्हिंग आहे का करंट अकाउंट आहे का आणि कोणते अदर अकाउंट आहे याची माहिती घेऊन त्या ठिकाणी तुम्ही असे बरोबर चिन्ह करा मित्रांनो। त्यानंतर पुढे डेट ऑफ रिमाइंड या ठिकाणी आजची तारीख लिहा। तुम्ही ज्या दिवशी RTS करत आहात त्या दिवशी तारीख मित्रांनो टाका। तारीख टाकल्यानंतर पुढे हा आपला फॉर्मचा वरचा बाजू भरून झालेली आहे। त्यानंतर खाली मित्रांनो आता आपण फॉर्मचा दुसरा भाग भरूया। खाली डिटेल्स ऑफ रेमिटर या ठिकाणी रक्कम पाठवण्याची माहिती, जर आपण आपला चेक देत असेल तर आपल्या चेकची माहिती या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो। पुढे बघा नेमच्या ठिकाणी नाव लिहा, ॲड्रेसच्या ठिकाणी आपला पत्ता लिहा। पुढे पॅन नंबर ठिकाणी आपला पॅन नंबर असेल तर पॅन नंबर टाका। त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर लिहा मित्रांनो। मोबाईल नंबर हा महत्त्वाचा असतो, कारण काय फॉर्ममध्ये प्रॉब्लेम झाला असेल किंवा काय माहिती विचारायची असेल तर फोनवरून विचारता येते बँकेला। त्याच्यानंतर पुढे अकाउंट नंबर ठिकाणी आपला अकाउंट नंबर लिहा मित्रांनो। आपल्या KDC बँकेचा अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर टाका। त्याच्यानंतर खाली इथे अमाऊंट टाका। अमाऊंट ही अंकामध्ये टाका पहिल्यांदा। त्यानंतर खाली अमाऊंट इन वर्ड्स इथे अक्षरमध्ये अमाऊंट लिहू शकता तुम्ही। त्याच्यापुढे एक्सचेंज कमिशन आणि टोटल हे जे असते ते बँक कर्मचारी भरतात, ती माहिती आपल्याला भरायची नाही। त्यानंतर आपले कोणते अकाउंट आहे, करंट असेल तर करंटला टिक करा, SB असेल तर SBला अकाउंटला टिक करा। ते टाकल्यानंतर त्याच्यापुढे आपल्याला खाली चेक नंबर टाकायचा आहे। आपण पार्टीला चेक दिला आहे RTS NEFTसाठी तो चेक नंबर टाका मित्रांनो। चेक नंबर टाकल्यानंतर चेकवर जी आपण तारीख आहे ती तारीख टाका। त्यानंतर पुढे UTR नंबर हा आपल्याला बँक देते। बँकेचे कर्मचारी आपल्याला UTR नंबर देतात। RTS फॉर्म त्यांना दिला तर त्यांनी RTS करून आपल्याला ते UTR नंबर देतात। UTR नंबर अशासाठी असते की UTR नंबरद्वारे आपण बँकेची ट्रान्सफर झालेली जी पेमेंट आहे ते चेक करू शकतो। UTR नंबर मिळाल्यानंतर टाकून झाल्यानंतर त्याखाली इथं ॲथोराइज सिग्नेचर आहे, इथं आपले काय सिग्नेचर करायचं नाही मित्रांनो, ते बँकेचे कर्मचारी करतात। त्यानंतर पुढे हा आहे फॉर्मची मागील बाजू, सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट या ठिकाणी तुम्हाला तुमची सही करायची आहे। आणि सही केल्यानंतर हा फॉर्म आपला कंप्लीट आता भरून झालेला आहे मित्रांनो। तर असा हा KDC बँकेचा RTS NEFT फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा मित्रांनो तुम्हाला आणि कोणत्या बँकेचे फॉर्म भरण्याची माहिती हवी असेल तर। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्हाला। धन्यवाद।